हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुद्द्याचा बोला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दसरा होता. तुम्ही सगळ्यांनी दसऱ्याची पूजा केली असेल, उत्साहात दसरा साजरा केला असेल आणि संध्याकाळ तुमची विशेष झाली असेल. ती म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे 2 दसरा मेळावे झाले. एक झाला शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर आणि दुसरा झाला BKC मैदानावर. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला तर BKCवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला. आता हे 2 मेळावे झाले. उद्धव ठाकरेंनी जवळजवळ अर्धा तास भाषण केलं तर एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ 1.5 तास भाषण केलं. अनेक मुद्दे होते, आरोप प्रत्यारोप झाले. या सगळ्यामध्ये आपल्याला काय मिळालं आणि महत्त्वाचे मुद्दे या दोन्ही भाषणांमध्ये कुठले होते हे पुढच्या काही मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका. तर सुरुवात करूयात आपण उद्धव ठाकरे यांच्या भाषणापासनं. खरं तर मध्यंतरी जे उद्धव ठाकरेंचं भाषण झालं तिथे त्यांनी अनेक मुद्दे मांडले होते, पण तिथे आपल्याला फारसा जोश पाहायला मिळाला नव्हता. यंदा मात्र एक वेगळाच जोश पाहायला मिळाला, एक वेगळाच आत्मविश्वास उद्धव ठाकरेंमध्ये पाहायला मिळाला आणि एक उत्स्फूर्त भाषण उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पहिला मुद्दा तोच आहे, उद्धव ठाकरेंचं यंदाचं भाषण हे उत्स्फूर्त होतं. त्यात त्यांनी कुठले मुद्दे मांडले ते आपण पटकन बघूयात. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच हे स्पष्ट केलं, कारण सातत्याने त्यांच्यावर टीका होत होती की भाजपसोबत कुठलीही अशी 1.5 वर्षाची बोलणी झाली नव्हती आणि उद्धव ठाकरे जे बंद खोलीत म्हणतायत असं जर असतं तर भाजपनी जेव्हा राज ठाकरेंनी सुद्धा अनेकदा टीका केली आहे की जेव्हा भाषणं होत होती, जेव्हा सभा होत होत्या त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी मग हे जाहीर सभांमध्ये का बोलले नाहीत. परंतु त्या सगळ्याला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की मी छत्रपतींची आणि माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो की भाजप आणि आमच्यामध्ये 2.5 वर्षाचा हा करार झाला होता, हे त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. फडणवीस म्हणाले, आपल्या सगळ्यांना आठवतं आहे की आम्ही भाषणं बघून ठरवूयात की कायद्याप्रमाणे काही कारवाई करायची की नाही. त्यांच्यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही कायदे पाळायचे आणि त्यांनी एक वेगळी भाषा वापरली. ते म्हणले की आम्ही कायदे पाळायचे आणि तुम्ही डुकरं पाळायची, असं चालणार नाही. पोलिसांकडून धमक्या येत आहेत शिंदे गटात सामील होण्यासाठी अनेक शिवसैनिकांना, मग ते ग्रामपंचायत लेवल असो, इतर जे पदाधिकारी आहेत त्यांच्या केसेस काढू असं सांगितलं आहे, असं सुद्धा उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले. त्यामुळे एक रोख त्यांचा दिसून आला, एक वेगळाच आत्मविश्वास दिसून आला. उद्धव ठाकरे असंही म्हणाले की मी कार्यकर्त्यांना म्हणाले शांत राहा, म्हणून आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत राहूयात, आम्हाला पिसळायला लावू नका, असं सुद्धा एक आवेग उद्धव ठाकरेंचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर ते म्हणाले की एकतर्फे कायदे होणार असतील तर ते आम्ही मानणार नाही, त्याचा वापर होऊ देणार नाही. हा जिवंत मेळावा आहे आणि तिकडे म्हणजे BKCवर हा रडगाणा मेळावा आहे, तिकडे ग्रिसनींच्या बाटल्या म्हणजे रडगाणं सुरू असणार आहे तिथे, असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंचा दुसरा मुद्दा होता तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी आता हिंदुत्वाची एक व्याख्या केलेली आहे. आपण सगळ्यांनी बघतोय की जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून सातत्याने म्हटलं जात आहे, एकनाथ शिंदे गटाकडनं सांगितलं जातं की हिंदुत्वासाठी आम्ही भाजपशी युती केली, हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरेंमधनं बाहेर पडलो आणि आमचा गट स्थापन केला. आणि त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी त्यांची हिंदुत्वाची भाषा कुठली आहे ती स्पष्ट केलेली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले भाजपकडून हिंदुत्व आम्हाला शिकण्याची अजिबात गरज नाही आहे, भाजप सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं असं अजिबात होत नाही. सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं आणि मी माझं हिंदुत्व सांगतो. बाळासाहेब म्हणायचे शेंड्या जानव्यांचं आमचं हिंदुत्व नाही आहे, जो या देशावर प्रेम करतो तो माझा आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. देशाभिमान मुसलमान हा आमचा भाऊ आहे, असं सुद्धा उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले. त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरणसुद्धा दिलं होतं. भारत आता हुकुमशाहीकडे घेऊन चाललेले आहेत. मोहन भागवतांवर सुद्धा त्यांनी भाष्य केलेले आहेत. ते म्हणाले की मोहन भागवत मध्यंतरी मशिदीत गेले होते. मोहन भागवत मुस्लिम लोकांची, मुस्लिम संघटनांशी, मुस्लिम धर्मीयांशी संवाद करतायत. मुसलमान म्हणतायत मोहन भागवत हे आमचे राष्ट्रपिता आहेत. ज्या लोकांशी त्यांनी संवाद साधला, ज्या मशिदीमध्ये मोहन भागवत गेले होते तिथे ते म्हणाले होते, मुसलमान म्हणाले होते की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत, असा सुद्धा उल्लेख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला. मोहन भागवत मशिदीत गेले तर ते संवाद साधतायत आणि आम्ही काँग्रेससोबत गेलं तर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कसं काय म्हणू शकतो, असा सुद्धा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या करताना त्यांनी एक उदाहरणसुद्धा दिलं, ते म्हणजे बिल्किस बानोच्या ज्या खटल्यामध्ये जे गुन्हेगार होते त्यांची जेव्हा गुजरात सरकारनं सुटका केली त्याचा त्यावेळेस सत्कार करण्यात आला होता. आणि त्यांनी मग मोहन भागवतांना एक प्रश्न विचारलेला आहे. मोहन भागवतांना ते म्हणाले की हीच तुमची नारी शक्ती आहे का, जे तुमचे फॉलोअर्स आहेत ते अशा पद्धतीने सत्कार समारंभ करतायत, जे गुन्हेगार आहेत त्यांचा सत्कार करतायत आणि मग हीच तुमची नारी शक्ती आहे का, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे
हे सगळं भाषणामध्ये ते बोलत असताना त्यांचा तिसरा मुद्दा हा सुद्धा खूप महत्त्वाचा होता आणि खूप इंटरेस्टिंग होता, तो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कौतुक सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी स्थापन झाल्यासोबत उद्धव ठाकरेंवर टीका होती की त्यांचा जो पक्ष आहे, जो शिवसेना आहे, तो सोनिया गांधींच्या वळचणीला जाऊन त्यांनी बांधला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांचंही कौतुक केलेलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, अजितदादांनी माझं कधी माईक खेचलं नाही. आपल्याला आठवत असेल तर जेव्हा शिंदे फडणवीस सरकार आलं तेव्हा एक प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा एक प्रश्न विचारण्यात आला पत्रकारांकडून, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत असताना जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांचा माईक घेतला होता आणि त्यांनी उत्तर दिलं होतं. असं एकदा दोनदा झालं आणि त्याच्यावरच टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की अजितदादांनी माझा माईक कधीच खेचला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं मान सन्मान देऊन आपली सोबत केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असताना औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण असेल किंवा धाराशिव हे नामकरण असेल, हे सुद्धा आम्ही केलं होतं. प्रस्ताव आम्ही जेव्हा ठेवला या नामकरणाचा त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं दोघांनाही हो म्हटलं होतं. काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन आम्ही आमचं हिंदुत्व हे वाढवलेलं आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणातला शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंनी भाषण संपवता संघर्षाची भाषा सुद्धा केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मूळ शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, नाव कोणाचं राहणार, हा सगळा वाद सुप्रीम कोर्टात आता प्रलंबित असताना, निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना उद्धव ठाकरेंनी जाता एक संघर्षाची भाषा केलेली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या हातात आत्ता काहीही नाही आहे. माझ्यासोबत चालायचं असेल तर निखाऱ्याहून चालायची तयारी तुम्हा सगळ्यांना ठेवावी लागेल. तुम्ही साथ आणि सोबत द्याल तर मी शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा करून दाखवेल. आपण बाणगुळं आता छाटून टाकलेली आहेत, त्यामुळे आता प्रत्येक निवडणुकीत त्यांना आपल्याला पाणी पाजवावं लागेल. आपल्याला आठवत असेल की याआधीसुद्धा एक उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळेस ते म्हणाले होते की जेव्हा शिवसेना पक्षाकडे काहीच नव्हतं तेव्हा जसा शिवसेना पक्ष होता तशी तयारी आपण करायला पाहिजे आणि तशी तयारी करून आपण लढायला पाहिजे. आणि आजसुद्धा भाषणामध्ये जाता त्यांनी एक संघर्षाची भाषा केलेली आहे. ते म्हणाले की माझ्या हातात काही नाही आहे आणि तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्हाला निखाऱ्यावरून चालायची तयारी ठेवावी लागेल. हे झाले उद्धव ठाकरेंचे मुद्दे. आता एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये काय म्हणालेत हे आपण थोडक्यात समजावून घेऊयात. उद्धव ठाकरेंनी पहिला मुद्दा मांडला, तो म्हणजे हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलो. आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून हे शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आलं तेव्हापासून शिंदे हे वारंवार सांगतायत की आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलेलो आहे. जो आमचा नैसर्गिक साथीदार होता त्याच्यासोबत आम्ही गेलेलो आहे. त्यांची सुरुवात करताना त्यांनी मैदानाचा उल्लेख केला. आपल्याला माहिती आहे की जे शिवाजी पार्क आहे ते मैदान कोणाला मिळणार हा सगळा वाद सुरू होता. तो वाद कोर्टात गेला आणि हायकोर्टाने निर्णय दिला आणि ते मैदान ठाकरे गटाला मिळालं होतं. त्याच्यावर एकनाथ शिंदेंनी भाष्य केलेलं आहे. ते म्हणाले की मैदान देण्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही हे मी ठरवलं होतं. मैदान जरी त्यांना मिळालं असलं तरी शिवसेना प्रमुखांचे विचार हे आमच्यासोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचं आहे, तुम्ही रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे घाण टाकला होता असं टीकासुद्धा शिंदेंनी ठाकरेंवर केलेली आहे. हिंदुत्वासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे ना एकनाथ शिंदेंची आहे. ही शिवसेना फक्त बाळासाहेबांची आहे असं सुद्धा एकनाथ शिंदेंनी ठणकावून सांगितलं आहे. वारसा हा विचारांचा असतो. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आम्ही जीवापाड जपला आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले. यंदाचं भाषण तुम्ही जर बघितलं असेल एकनाथ शिंदेंचं तर एक वेगळा आवेश, वेगळा आवेग आपल्याला बघायला मिळाला. त्यांचा जो आवाज आहे तो सुद्धा उंचावलेला बघायला मिळाला. काही ठिकाणी ते भावनिक झाले, काही ठिकाणी ते आक्रमक झालेले आपल्याला सुद्धा पाहायला मिळाले. मग आपल्या एकनाथ शिंदेंची आपल्याला छबी माहिती आहे की शांत असणारे, फार न बोलणारे एकनाथ शिंदे आहेत. पण जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून जे सभा घेत आहेत त्यामध्ये ते उत्स्फूर्त भाषण करत आहेत. हे भाषण तितकंच उत्स्फूर्त होतं, ते तितकंच इमोशनल होतं आणि तितकंच ते आवेशपूर्ण सुद्धा होतं. एकनाथ शिंदेंचा दुसरा मुद्दा होता, त्यांनी गद्दारीवर भाष्य केलं. आपल्याला माहिती आहे की सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक वेळेस यांना एकनाथ शिंदे गटाला गद्दार म्हटलं जात आहे. 50 खोके एकदम ओके ही घोषणासुद्धा सातत्याने ठाकरे गटाकडनं देण्यात येते आणि त्यालाच आता एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, गद्दारी आम्ही केली नाही तर गद्दारी ही 2019लाच झाली होती. ज्या निवडणुका लढल्यानंतर जी आघाडी केली ती गद्दारी होती. म्हणजे महाविकास आघाडीसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा जो निर्णय ठाकरेंनी घेतला ती गद्दारी होती. लोकांनी युती म्हणून मतदान केलं होतं. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही गद्दारी केली, म्हणजे उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली असं त्यांना म्हणायचं आहे. आम्ही गद्दारी नाही, आम्ही गदर केलं. गदर म्हणजे संघर्ष, गदर म्हणजे क्रांती असं सुद्धा एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजी दिली, सत्तेसाठी तुम्ही लाचार झालात, आम्ही नाही, तुम्ही गद्दार आहात. गद्दार म्हणण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा असं सुद्धा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना म्हटलेलं आहे. आता दुसरा मुद्दा,
एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणामध्ये मोदी, शहा आणि RSS यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली. RSSचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. ते म्हणाले की PFIवर बंदी घातल्यानंतर RSSवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. ही मागणीच मुळात हास्यास्पद आहे. RSSचं या देशाच्या उभारणीत मोठं योगदान आहे. आपत्तीमध्ये RSSचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदींचं सुद्धा कौतुक केलं. ते म्हणाले चहावाला पंतप्रधान झाला, त्याची तुम्ही खिल्ली उडवली. मोदी परदेशात जातात, त्यांनी जगाला या देशाची भुरळ घातलेली आहे. मोदींनी देशाचं नाव जगभर पसरवलं आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले. देशाच्या पंतप्रधानांची टिंगल करता गृहमंत्र्यांना अफजल खान म्हणताय. बाळासाहेबांचं स्वप्न हे मोदी शहांनी पूर्ण केलं आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी बोललेलं आहे. त्याचबरोबर चहावाला बोललं त्या पक्षाचं काय झालं आहे बघा, तुमची पण वेळ असं म्हणून एकनाथ शिंदे थांबले. त्यांना असं सुचवायचं होतं की चहावाला जी टीका काँग्रेसनी मोदींवर केली होती त्या पक्षाचं काय झालं आहे हे तुम्ही पाहिलेलंच, आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा ती टीका करताय तर तुमच्यावर पण काय वेळ येईल असं सुद्धा त्यांना सुचवायचं आहे. एकनाथ शिंदेंच्या भाषणातला तिसरा मुद्दा होता एकनाथ शिंदे हे कसे सच्चे कार्यकर्ते आहेत, कसे सच्चे शिवसैनिक आहेत हे त्यांनी ठासून सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या सगळ्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. कोविडमध्ये त्यांनी कसं काम केलं, शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी कसं काम केलं हे सुद्धा त्यांनी भाषणामध्ये ठणकावून सांगितलं. एकनाथ शिंदे म्हणाले माझ्या आणि तुमच्यात काय ठरलं होतं हे मी योग्य वेळी सांगेल. ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा विचार झाला त्यावेळेस तुम्ही माझ्याशी काय बोलला होता, आपल्या दोघांमध्ये काय ठरलं होतं, तुम्ही मला काय सांगितलं होतं हे मी योग्य वेळी सांगेन असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणालेत. पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला सांगितलं असं तुम्ही म्हणालात. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याला हार्ट अटॅक आला असता असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणाले. मी म्हटलं तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एकनाथ शिंदे हा देणारा माणूस आहे. तुम्ही वर्क फ्रॉम होम करत होतात, आम्ही वर्क विदाऊट होम करत होतो असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणालेत. बाळासाहेबांच्या सवंगड्यांना तुम्ही घरगडी म्हणता अशी टीकासुद्धा एकनाथ शिंदेने केलेली. ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, म्हणजे शिवसेना ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का असा सवालसुद्धा शिंदेंनी केला. कार्यकर्ता पदाधिकारी मोठा केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही असं सुद्धा ते म्हणाले. चांगलं घर घेतलं, कपडे घेतलं की तुम्हाला बघवत नाही अशी सुद्धा टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे. दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा मोदी शहांचा हस्तक होणं मला जास्त आवडेल असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे अनेक मुद्दे एकनाथ शिंदेंनी मांडलेले आहेत. इमोशनल ब्लॅकमेल करून पक्ष चालवता येत नाही असं सुद्धा शिंदे म्हणाले आहेत. आणि एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता, हा रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर 100हून अधिक केसेस आहेत, तुमच्यावर एक तरी केस आहे का असा सवालसुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेला आहे. त्यामुळे छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो असं सुद्धा एकनाथ शिंदे जाता जाता म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी बघितलं की हिंदुत्वावर भाष्य केलं, त्यांनी मोदी शहांची स्तुती केली आणि जाता जाता त्यांनी केलेल्या त्यांच्या सगळ्या कामांचा जो आढावा आहे तो सुद्धा घेतला. त्याचबरोबर जाता जाता त्यांनी त्यांचं सरकार आल्यानंतर जे निर्णय घेतले, ज्या योजना आणल्या त्याचा सुद्धा उल्लेख करायला ते विसरले नाहीत. त्याचबरोबर जे सण साजरे आता होत आहेत, उत्साहात साजरे होत आहेत त्याबाबत सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे असो किंवा उद्धव ठाकरे असेल यांच्या भाषणातले हे मुद्दे होते. दोघांचंही भाषणं आक्रमक झाली. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंचं भाषण झालं आणि उद्धव ठाकरेंचं भाषण संपत असतानाच एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू झालं. एकनाथ शिंदे जवळजवळ 1.5 तास बोलले. यात एकमेकांवर टीका होतीच होती, परंतु पुढे कसं जाणार आहोत आपण याच्याबद्दल सुद्धा दोघांचं भाष्य आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे जे म्हणत होतं की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का, ती शक्यता आता फारशी कमी दिसते. उद्धव ठाकरेंचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल याचं कौतुकसुद्धा आपल्याला केलेलं पाहायला मिळालं. तर एकीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपचं, RSSचं आणि मोदी शहांचं कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. तुम्हाला या दोघांचं भाषण कसं वाटलं, हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुद्द्याचे गोष्टी घेऊन, अनेक वेगवेगळे मुद्दे घेऊन आम्ही तुमच्यासोबत येणार आहोत. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.